नमस्कार शेतकरी बंधूंनो, शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये आज तुमचं पुन्हा स्वागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार येत आहे. रब्बी अनुदान आणि अतिवृष्टी अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांचा जमा झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक माझा सल्ला आहे की ज्या शेतकऱ्यांचं अनुदान जमा झालं नाही किंवा रब्बी अनुदान जमा झालं नाही किंवा अतिवृष्टीचं पैसे आले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर EYC करून घ्या. EYC परत चालू झालेली आहे. EYC करत असताना तुम्ही तलाठ्याशी संपर्क साधा, काय डॉक्युमेंट लागते ते पहा आणि लवकरात लवकर EYC करून घ्या. तर रब्बी अनुदान आणि अतिवृष्टीसाठी दोन्हीसाठी वेगळी KYC करणं काय गरज नाही. एकदा KYC केल्यासाठी दोन्हीसाठी तुम्हाला त्यासाठी लाभ होतो. KYCसाठी डॉक्युमेंट काय लागतात? बरं, आता काय करा तुम्ही, आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12/8, पॅन कार्ड, टोटल डॉक्युमेंट तुम्ही तलाठ्याशी संपर्क साधून त्याकडे जमा करा. आणि आपल्या गावात जो CSC सेंटरवाला आहे, तो जो प्रतिनिधी आहे CSCचा, त्याच्याकडे जाऊन लवकरात लवकर डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. EYC करून घ्या. EYC परत चालू झालेली आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत आहे की दोन्हीची KYC वेगळी काही करायची गरज नाही. दोन्हीसाठी एकच KYC करा. लवकरात लवकर KYC करून घ्या. तुमचे पैसे तात्काळ जमा होतील. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार माझ्याकडेच नाही तर कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी ह्यांच्याकडे तक्रार जात आहे. आमचे पैसे जमा होतात, आम्हाला सध्या पैशाची गरज आहे. खरंच शेतकऱ्यांना सध्या हरभऱ्याची पेरणी चालू आहे, कुणाची ऊस लागण चालू आहे. सध्या शेतकरी खूप संकटात आहे आणि थोडीफार जी शासनाची मदत येत आहे ते पण अकाउंटला जमा होत नसल्यामुळे शेतकरी खूप हतबल झालेला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट गोळा करून KYC करून घ्या. ही माझ्याकडनं शासनाला नम्र विनंती आहे. धन्यवाद.